गाइस, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये। आता आम्ही सगळे आलो आहोत गोलपोस्ट लावायला आणि प्रकाश नगरचे सगळे इच्छुक खेळाडू इथं तयार आहेत। तर आम्ही सर्व गोलपोस्ट लावायला आलो आहे। हा आमचा ग्राउंड आहे, तुम्ही बघू शकता। आम्हाला हा ग्राउंड बघा किती सुंदर असा लाभलेला आहे। तर तुम्ही बघू शकता, बघा तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा। एकदम पद्धतशीर आहे, एकदम व्यवस्थित आहे, एकदम मोकार आहे। हाँ बघायला सबस्क्राइब करो। हे बघा हा ग्राउंड आहे आमचा, फुटबॉल खेळण्याचा ग्राउंड आहे। हा इथं परशुराम वॉटरफॉल आहे, तो तिकडे कमल वॉटरफॉल आहे। हा सुंदर असं वातावरण आहे। तो तिकडे झेनिथ वॉटरफॉल आहे, इकडं साईड आहे कृष्णा व्हॅली। ही बिल्डिंग बघा, तुम्ही बघू शकता। हे बघा, मी इकडे सगळे गोलपोस्ट लावायला आलो आहे। तर सर्वजण इथं मेहनत करतायत। तर बघू शकता तुम्ही, तर बंटी मेहनत करतो। फुटबॉल मधला किशोर जानकर काय बोलतायत ते बघणं पण खूप गरजेचं आहे। काम चांगलं तिकडे घेऊन जा माझ्याकडे। सागर कांबळे यांच्यामुळे सगळं हे तुम्हाला बघायला भेटते। हे सगळं प्राधान्य ह्यांच्यामुळे, सर्व यांची मेहनत आहे। समीर तिरक्या नजरेचा आमच्या स्ट्रायकरला बघा एक्सरसाइज पहिले करले लगा। हा मण्याचा पोऱ्या आहे। हा इथं गोलपोस्ट लावायला नाही, हा इथं निस्ता फोनवर बोलायला आलाय आणि निस्ता बोल गाबणे आहे, करत तर काहीच नाही, निस्ता शानपणा करतोय। हा एक नंबरचा डी माणूस आहे। हा कोणतरी नवीन माणूस त्याला भेटलाय, त्याच्या आयुष्यामध्ये कोणतरी नवीन आलंय। तर तुम्ही बघू शकता। ए इकडे तिथे इकडे शिक आणि पकड ही शीख बघून तुम्हाला काहीतरी आठवलं असेल का? शीख रवा रवी कधी तुम्ही खेळलेत का? तुम्ही बघू शकता। बघा हे बघा, हे खेळ आहे। पहिले असं खेळायचं, सगळेजण असे रिंगण आखडायचे, त्या रिंगणामध्ये ज्याची शीख पडेल तो त्याच्यावर राज्य असं असायचं। हे तुम्ही बघू शकता। बघा हे गोल आहे, त्याच्यामध्ये असं असायचं। याच्यामध्ये खूप जण खेळू शकतात, पण आता कोणच नाही आहे, मी एकटाच खेळतोय। पण आता सध्या कोण खेळत नाही, कारण की या मोबाईलच्या दुनियेमुळं सर्व गोष्टींची वाट लागली, त्यामुळे सगळं वाटवलं झालं, पिढीची वाट लागली सगळी। तर तुम्ही बघू शकता, स्टॉप करा। प्रकाश नगर मधली फ्युचर टीम आहे, सगळ्यांनी बघू शकता की अपकमिंग यंग स्टार फॉर द प्रकाश नगर 11। लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राइब करा। माझी टीम आहे, सबस्क्राइब करा। याच्यामध्ये जर फक्त मेहनती असेल ना, तर माझा एक भावच आहे, तो अजूनपर्यंत माझा बारका भाव आहे, तो अजूनपर्यंत काम करतोय आणि मला त्याच्यावर गर्व आहे। खरंच तो एकटा काम करतोय, हे सगळे बाकीचे ना ह्यांच्या ऐकच्या तर तुम्ही बघू शकता। बिचारा पूर्ण प्रामाणिकपणे मगापासून मेहनत करतोय, त्याच्या मेहनतीला दाद दिली पाहिजे। मी तुम्हाला दाखवतो, तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा। हे बघा, अर्ध्यापेक्षा जास्त त्यांनी अतिशय चांगली कामगिरी निभावत असताना आतिफबाई इधर देखो। हेलो गाइस, सब्सक्राइब करो चैनल को, फुटबॉल खेलने आपकी। सर्वांनी यूट्यूबला चॅनल बघा आणि यूट्यूबला बघून सर्वांनी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा।